गुड मॉर्निंग सर्वांना. सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची सकाळची सुरुवात होत आहे साबुदाणा खिचडीपासून. रुद्रला साबुदाणा खिचडी खायची होती म्हणून खिचडी बनवली, स्वयंपाक बनवला. स्वयंपाकामध्ये भेंडी आणि चपाती बनवून घेतली. आरबीनला जायचं होतं चाकण साईडला. माझा स्वयंपाक व्हायला वेळ झाला तेव्हापर्यंत सोसायटीमध्ये ध्वजारोहण झालं. मी रात्री ठरवलं होतं ध्वजारोहणाला खाली जाईल, पण उठायलाच उशीर झाला त्यामुळे जमलंच नाही. इकडे मी अरविंदचा डबा पॅक करून दिला. ते निघाले साईटवरती. फ्रंट गेटने चालले होते पण पुढे पॅक रस्ता होता त्याच्यामुळे त्यांनी गाडी बॅक घेतली आणि बॅक गेटने गेले. ते गेल्यानंतर मी घेतले घर आवरायला. सगळ्यात पहिल्यांदा तर घरं आवरताना मला रुद्रांशच्या गाड्यांना त्यांची जागा दाखवावी लागते, मगच मला बाकीचं घर आवरता येतं. सर्व घर आवरलं, झाडून घेतलं, नंतरनं जेवण वगैरे झालं आणि लाईव्ह घेतली थोड्या वेळ. नंतर मला बाहेर जायचं होतं. मी चालले अस्तर आणायला ब्लाऊजचं. मी आत्ता पोहोचले आहे शॉपमध्ये. इथून मी माझं ब्लाऊजचं सामान घेईल आणि मला थोडंसं किराणा सामान पण घ्यायचं आहे, तर ते पण मी पटकन घेईल. मला घरी आज लवकर जायचं आहे कारण मी रुद्रा आणि अंशला घरी एकट्याला सोडलं आहे. मॅचिंग कलरचं अस्तर लगेच सापडलं. दोरा पण घेतला आणि किराणा शॉपमधलं काम पण पटकन आवरलं. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये तर माझा पनीरचा प्लॅन होता. ही अद्रक, कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट आहे. तिला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले मी. छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध, काजू आणि पनीर टिक्का मसाला जो रेडीमेड मिळतो त्याची पेस्ट ॲड करून घेतली. त्याला चांगली उकळी फुटल्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करून घेतली. कस्तुरी मेथी घातल्यानंतर मी थोडंसं पनीर हलकंसं फ्राय केलं आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. नंतर आता मी तडका देणार आहे. बघा जेवायला बसलाय. जेवायला दे म्हणतो पण तर बाई घेऊन बसलाय. काय करायचं त्याच्यात? काय करायचं? झालं का? इकडं मी पनीरला बेडगी मिरची, मिरची पावडर आणि थोडंसं लसूण घालून तडका देऊन घेतला. मुलं खेळतात ते. काय केलं? टाकून दिलं. यांचा नेमका कोणता गेम चालला हे समजलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी अंशूला जेवायला घेतले. अंशूला जेवायला चालू नंतर आम्ही पण जेवण करणार आहे. जेवण वगैरे झालं. पनीर तर मस्त बनलं होतं. नंतर थोडा वेळ रुद्राचा अभ्यास घेतला आणि नंतर मग व्हिडिओ एडिट करायला घेतली. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 2 वाजून गेलेत आणि आत्ता माझी व्हिडिओ एडिट झाली आहे आणि आत्ता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.